महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एसटी गेली अनेक वर्षे सेवा देणारे तब्बल 5,000 चालक आणि वाहक आजही हंगामी वेतन श्रेणीवर काम करत आहेत. स्थिर नोकरी, योग्य वेतन श्रेणी आणि भविष्यातील सुरक्षिततेचे स्वप्न पाहणाऱ्या या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मोठी अपेक्षा होती. मात्र हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याने नाराजी वाढू लागली आहे. एसटी महामंडळाने गेल्या काही वर्षात आर्थिक अडचणींचा मुकाबला करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. काही बंद मार्ग पुन्हा सुरू झाले, नवीन बसेस रस्त्यावर धावू लागल्या आणि प्रवाशांची संख्या वाढली. मात्र या सर्व यशामागे दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या मूलभूत मागण्या मात्र रस्त्यावरून हटल्या नाहीत. हंगामी चालक वाहक हे सर्व कामे नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच करतात, जबाबदाऱ्या तेच पेलतात, पण वेतन आणि सेवा सुविधांच्या बाबतीत मात्र ते मागेच राहतात. कित्येकांना 10 ते 15 वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरी करूनही नियमितीकरणाचा लाभ मिळालेला नाही. परिणामी त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक पाया डळमळीत होत चालला आहे. अनियमित वेतन, मर्यादित भत्ते आणि भविष्यातील अनिश्चितता यामुळे या कर्मचाऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. अनेक वेळा चर्चेच्या टेबलावर मागण्या मांडण्यात आल्या, निवेदने देण्यात आली, आंदोलने झाली, पण ठोस निर्णय होण्याचे चित्र अद्यापही अस्पष्ट आहे. दरम्यान राज्यातील विविध राजकीय पक्षांसोबतच एसटी संघटनांनीही शासनाकडे स्पष्ट प्रश्न उपस्थित केले आहेत. एकाच कामासाठी 2 वेतन श्रेणी का? जर एसटीचे कामकाज सुधारत असेल, प्रवासी संख्या वाढत असेल, तर मेहनत करणाऱ्या या हंगामी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यास सरकार टाळाटाळ का करत आहे? हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा एकदा जोरात उमटेल अशी चिन्हे आहेत. कर्मचाऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे, आम्ही हंगामी नाही, कायमस्वरूपी आहोत. आमच्या नोकरीचेही तेच स्वरूप असावे. शासनाने याकडे गांभीर्याने पाहत तातडीने निर्णय घेतला नाही तर संपाची हवा पुन्हा जोर धरू शकते. एसटी महामंडळ राज्याच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी एसटी ही जीवरेखा आहे. त्यामुळे या वाहतूक व्यवस्थेला चालना देणाऱ्या चालक वाहकांच्या प्रश्नांची सोडवणूक ही केवळ कर्मचाऱ्यांची नव्हे तर जनहिताची गरज आहे. आता बॉल शासनाच्या कोर्टात आहे. हंगामी कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार की त्यांची प्रतीक्षा आणखी वाढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.